हे क्रीडांगण आपल्याला हे सांगतंय की या क्रीडांगणावरती तुम्हाला प्रत्येक बॉलवरती ते आक्रमण ते अटॅक करून चालणार नाही आहे. अगदी खूप मोठं क्रीडांगण पाहायला मिळतंय. ग्रामीणच्या क्रिकेटमध्ये षटकार नाही पाहायला मिळाला, म्हणजेच तुम्हाला त्या क्रीडांगणाचा त्या बॉलचा त्या खेळपट्टीचा अभ्यास करणं गरजेचं आहे. तो अभ्यास केलाय प्रत्येकाने पहिल्याच मॅचमध्ये. ग्राउंड खूप मोठं आहे, क्रीडांगण खूप मोठं आहे, षटकार मारणं कठीण आहे. आता इथे गेम तुमच्या लोअर ऑर्डरचा, मिडल ऑर्डरचा, तुमच्या चांगल्या बॅटरचा, तुमच्या संयमी खेळ करणाऱ्यांचा, तुमच्या त्या सिंगल डबल्स खेळणाऱ्या बॅटर्सच्या खांद्यावरची जबाबदारी वाढते आहे, कारण त्यांना शेवटपर्यंत खेळावं लागणार आहे. दोन्ही टीम उपस्थित आणि दोन्ही टीमचे 12th मॅनही आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये उपस्थित आहेत. ही ओळख राहिली आहे पिंट्याविषयी. मगाक्षी मॅचमध्ये आपण पाहिलं की समोरच्या टीमचं ऑब्जेक्शन नव्हतं, पण तरी देखील आपण ज्या असोसिएशनमध्ये खेळतोय ना त्यांचा नियम आहे की आपण जर आपले 12th मॅन नाही आहे उपस्थित, मॅच सुरू झाली आहे, तर आपल्याला मात्र 2 धावेची पेनल्टी लागणार आहे. खूप चांगलं आयोजन, नेतृत्व जेवढं चांगलं आहे तर मग ते आयोजन चांगलं कसं नसणार आहे, ती शिस्तबद्धता कशी नसेल. विनोद दादांच्या अगदी नेतृत्वाखाली आपण संपूर्ण कल्याण डोंबिवलीचं ग्रामीण क्रिकेट पाहतोय. आणि त्याचबरोबरीने जेव्हा तुमच्यामध्ये ही शिस्तबद्धता येते ना, त्यावेळी तुमचा खेळही मोठा होतो. आणि जेव्हा तो खेळही मोठा होतो तेव्हा त्या मोठ्या मोठ्या स्पर्धेंमध्ये तुमच्याही असोसिएशनचं म्हणा ते नाव निघता येतं. त्याच्यामागे कारण तुमची शिस्तबद्धता, तुमचा चांगला खेळ. याच असोसिएशननी तुम्हाला केतन म्हात्रे दिलाय, याच असोसिएशनने तुम्हाला ऋतिक पाटील दिलाय, रुद्र पाटील दिलाय, याच असोसिएशन तुम्हाला साई शेलार दिलाय, याच असोसिएशनने तुम्हाला अनेक असे मोठे मोठे खेळाडू दिलेत ना. त्याच्या मागचं कारण आहे ही शिस्तबद्धता, हा क्रिकेटचा खेळ आणि त्या खेळाप्रती तुम्ही केलेलं समर्पण. रवींद्र संतेसारखा एक भारताचं नेतृत्व करणारा खेळाडूही दिलाय, तोही कल्याण डोंबिवली असोसिएशननीच तुम्हाला दिलेला आहे. अंडर 19 साठी भारताला रिप्रेझेंट करणारा प्रेम देवकर सारखा खेळाडूही आपल्याला या असोसिएशननी दिलेला आहे. हीच ओळख राहिली ना कल्याण डोंबिवलीच्या ग्रामीण क्रिकेटची. चार ओव्हरची मॅच आहे आणि 4 ओव्हरच्या मॅचमध्ये षटकार नक्कीच कमी पाहायला मिळतील, पण इथे तुमची फिटनेस लेवल टेस्ट केली जाणार आहे. बॉलिंग ट्रॅकवरती मयूर मात्र आहे. चांगला खेळ राहिला, फिरकीपटूचंही आक्रमण तेवढं चांगलं राहिलं होतं. आपण पहिल्या देवीसपाटा संघामध्ये यंगस्टरचा बोलबाला राहणार आहे या स्पर्धेमध्ये, कारण तुम्हाला तुमची फिजिकल फिटनेस ती खूप चांगली असेल तर या क्रीडांगणावरती धावा बनवू शकतायत. अन्यथा तुमच्याकडे एवढी प्रचंड ताकद असली पाहिजे की मग तुम्ही हेही क्रीडांगण तुमच्या बॉल आणि तुमच्या बॅट आणि तुमच्या त्या चांगल्या खेळाच्या बळावरती तुम्ही हे क्रीडांगणही अगदी टोटवू शकताय. फक्त पहिल्या ओव्हरचा पॉवर प्ले असेल, कारण 4 ओव्हरची मॅच आहे. पहिलं षटक घेऊन ते पॉवर प्लेचं महत्वाचं षटक घेऊन टीम गौडीपाडा संघाकडून एक चांगला गोलंदाज येतोय. चला, विनंती असेल आपल्याला की आपण मेन एंट्रीतनंच दाखल व्हायचंय मैदानाच्या आतमध्ये. आपण कुठेही पडद्याला ओलांडून वगैरे बघा, ही शिस्तबद्धता याचीच आपण चर्चा करत होतो आणि त्याचं पालन करणंही तेवढंच गरजेचं आहे. 4 ओव्हरची मॅच आहे. त्या 4 ओव्हरच्या मॅचमध्ये पाहूयात आता या मॅचमध्ये किती ते षटकार, चौकार, किती आक्रमकता, की मग ते फक्त संयम, ते अनुशासन आणि ती एकाग्रता तुम्हाला पाहायला मिळणार आहे. दोन्ही बलाढ्य संघात एका संघाने अगदी त्या नशिबाचा साथ त्यांना मिळाला, काही कारणास्तव एक संघ उपस्थित राहिला नाहीये, त्यांना बाय मिळाली, पुढच्या फेरीमध्ये गेलेत, तर दुसऱ्या संघाने ती मेहनत थोडीशी केलेली आहे. अगदी 1 तास आणि त्या 1 तासामध्ये दुसराही सामना सुरू होतोय. 11:40 पहिला बॉल डिलिव्हर केला जाणार आहे. मयूर मात्र बॉलिंग ट्रॅकवरती आहे. पहिला बॉल लॉफ केलाय, बॉल हवेमध्ये असणार आहे, झेलची शक्यता, लॉकअपवरती खेळाडू आहे, अंदाज थोडासा चुकतोय. पहिली रन इथे कंप्लीट करण्यात येते. इथे हा मोह तुम्हाला मिळेल. गोलंदाज इथे वेग कमी करतीलच, कारण प्रत्येकाला माहिती आहे क्रीडांगण मोठं आहे, बॉल बाहेर मारणं खूप कठीण असणार आहे. त्यामुळे तुम्हाला वेग कमी करण्यात असेल प्रत्येक बॉलवरती. अगदी पुढ्यात बॉल डिलिव्हर केला होता. अगदी ओमची ती शैली पाहिलीत, त्याची कला कौशल्य पाहिलं ना, तर हा बॉल तो मैदानाच्या बाहेर मारू शकत होता. पण बॉलही नवीन आहे. अगदी प्रत्येक गोष्टीचं ते कॅल्क्युलेशन करणं गरजेचं आहे. कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट खेळावं लागणार आहे. मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच, मागच्या मॅचचा हिरो, ज्याने मागच्या मॅचमध्ये चांगलं कार्य केलं, सध्या तरी तो स्ट्रायकिंग एंडवरती आहे. अनिकेत मात्र आहे स्ट्रायकिंग एंडवरती. त्याला फेस करण्यासाठी बॉलिंग ट्रॅकवरती मयूरही आहे. पुढचा बॉल समोर ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न केला होता, ऑन ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न केला,
काव कॉर्नरवरती इथे खेळाडू सज्ज आहे. इथे ह्याची चर्चा आपण करत होतो. रनिंग बिटवीन द विकेट्स ज्या संघाची चांगली असेल, ती फिटनेस लेवल ज्याची चांगली असेल, यंगस्टर चांगलं कार्य करतील, तो संघ पुढे जाताना नेहमी पाहायला मिळेल. कारण ग्राउंड प्रचंड मोठं आणि त्यामुळेच एकाचे डबलवरती कन्वर्ट करता यावे लागणार आहेत तुम्हाला. अगदी आपण पाहिलात ना तर क्रीडांगणावरती काही वायर्स आहेत, इंटरनेटच्या काही वायर्स पाहायला मिळतात. त्या वायरला बॉल जर अदळल्यानंतर मैदानाच्या आतमध्ये सर कॅच कंप्लीट करण्यात आली तर ती ग्राह्य धरला जाणार आहे. बॉलला अदळल्यानंतर बॉल सीमारेषे बाहेर गेला, डायरेक्ट गेला तर षटकार, टप्पा पडून गेला तर चौकार. पुढचा बॉल समोर, वा ताकदीचं प्रदर्शन. बॉल हवेत आहे, झेल पकडला जाईल का? खेळाडू येतोय, प्रयत्न करतोय, आलाय का? मॅचचा हा पहिला पाहायला मिळतोय का? पंचाच्या इशाऱ्याची वाट, अनिकेतची ताकद आणि त्या ताकदीचा वापर येतोय. पहिला षटकार. पहिल्याला बहुमान मोठा असतो. आपण त्या पहिल्याचीच नेहमी चर्चा करत असतो. 2007ला पहिला विश्वकप T20चा जिंकला कोणी तर भारताने जिंकला. चंद्रावरती पहिलं पाऊल नील आर्मस्ट्रॉंगनी टाकलं आणि नगरसेवक चषकामध्ये पहिला षटकार, पहिला चौकार हा अनिकेत मात्रेच्याच बॅटमधून आलेला आहे. व्हॉट अ स्ट्रोक. अप्रतिम खेळ. आणि त्यामुळे आलेलं हे थोडंसं दडपण पाहायला मिळत आहे. पॉवर प्लेमध्ये पॉवर पॅक बॅटिंग सुरू आहे. पुढचा बॉल समोर खेळण्याचा प्रयत्न केला होता. बॅटची हलकीशी कडा लागते. आता गोलंदाजाची लाईट थोडीशी लत इथे बदलवतोय. मागचा बॉल आपण पाहिला तर अगदी पुढे डिलिव्हर केला होता, समोर डिलिव्हर केला. या बॉलवरती थोडासा वेगही वाढला आणि बॉल ऑप्शनच्या बाहेर आहे. ऍक्शन रिप्ले तेवढाच चांगला आपण पाहिलात, लाईव्ह टेलिकास्टही तेवढंच अप्रतिम आपण पाहतोय. सध्या तरी 2 कॅमेरानिशी ही स्पर्धा कव्हर केली जाते. पुढचा बॉल इथे समोर खेळण्याचा प्रयत्न, चांगला कमबॅक आहे, अप्रतिम दर्जेदार कमबॅक आहे मयूरचाही. मागच्या बॉलवरती आपण पाहिलं तर षटकार आला, त्यानंतर एक सिंगलची धावती देखील घोषांकी क्षेत्रामध्ये बॉल निघून गेला. पण त्यानंतर इथे लेंथमध्ये लाईन मरते, परिवर्तन करावंच लागतंय गोलंदाजाला. पॉवर प्लेचं षटक आपण फेकतोय. धावा आतापर्यंत 10 लागल्या धावफलक्यावरती. 1 टू गो. शेवटचा बॉल, पुन्हा एकदा गतीमध्ये परिवर्तन, चेंज ऑफ पेस, फिंगर्सला हलकसा रोल केलाय, चांगला कमबॅक आला. षटकार पण त्यानंतर बॅक टू बॅक डॉटही फेकलेत. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. धावा लागल्यात 10 धावफलक्यावरती. बॉलिंग ट्रॅकवरती तुम्हाला हेमंत मात्रे पाहायला मिळतात. अनेक वर्ष या संघाला लाभलेलं ते नेतृत्व आपण नेहमी पाहतोय. एक अष्टपैलू खेळाडू, एक जेन्युइन ऑलराऊंडर आहे टीम गौरीपाडा संघाचा. हेमंत मात्रे येतो बॉलिंग ट्रॅकवरती. मग त्यांच्या बॉलिंगची, त्यांच्या बॅटिंगची, पण त्यांच्या सोबतच त्यांच्या त्या नेतृत्वाची चर्चा आहे. अनेक सामने विकेटच्या मागून म्हणा किंवा मग विकेटच्या अगदी समोरून आपल्या नेतृत्वानी, आपल्या डिसिजन मेकिंगच्या पॉवरनी त्यांनी आपल्या संघाच्या दिशेला बदलवलेत. चांगली गोलंदाजी करण्यासाठी जाणले जातात. समोर आव्हानही तेवढंच मोठं आहे. शॅगिंग एंडवरती ओम निलेश मात्र आहे. वडिलांनी अगदी 2 ते 4 दिवसांअगोदरच एक विक्रम केला होता, शतकाचा विक्रम केला होता. पहिला बॉल पुढे सरसावून मारण्याचा प्रयत्न, गॅप मध्ये ढकलला बॉलला. लॉंग ऑफवरती खेळाडू आहे, सिंगल मिळणार आहे, दुसऱ्याचा प्रयत्न केला जातोय. फेकी अगदी पाहिलं तर
स्ट्रायकिंग एंडवरती येते. सिंगलच मिळणार आहे इथे. त्या सिंगलच्या सहाय्याने इथे धावफलक पुढे नेण्याचं कार्य, हा असंच क्रिकेट खेळण्याची आवश्यकता आहे. माझ्यासोबतच पिंट्या जोशी देखील आहे. त्यांनी अनेक वर्ष तसंच क्रिकेट चांगलं खेळलेलं आहे. सध्या तरी श्री क्रिएशन्स आमच्या स्कोररच्या भूमिकेमध्ये आहेत. तंतोतंत गुणलेखन त्यांचंही सुरू आहे. जे स्कोरबोर्ड पाहिलात ना की तुमचे डोळे असे झळकतात, असं गुणलेखन सध्या तरी सुरू आहे. आणि हे सेन्सिबल क्रिकेट, याची आपण चर्चा करत होतो. कारण एका दिशेने अनिकेत मात्र अटॅक करतोय, हल्ला करतोय. समोरूनही हल्ला करायला गेलो, विकेट गेलं तर मात्र संघ बॅकफुटला येऊ शकतोय. पण इथे तसं करत नाहीये. मग अगदी सेन्सिबल खेळ करतोय. हलक्या हाताने बॉलला पुश करतोय, अँकर रोल खेळण्याचा प्रयत्न करतोय. सिंगल मिळाली आहे. 11 धावा धावफलकावरती लागले होते. या बॉलवरती देखील शॉट ऑफ पुल करण्याचा प्रयत्न, डायरेक्ट हिट लागणं गरजेचं होतं. चांगला थ्रो, बॉल सरळ जाऊन अंगाला, पायाला आणि आपण पाहिलं तर बॅटला आदळला. त्यामुळे ही धाव घेणं नकारलंय. ही खेळाडू वृत्ती देखील तुमच्याकडे असतं तेवढंच गरजेचं आहे. वा अनिकेत, अगदी यंगस्टर आहे ना, पण यंगस्टर त्याच्या मागे जो खूप मोठा अनुभव आहे, या संघाचा अनुभव आहे. मग निलेशजी म्हात्रे असेल, त्यांचं नाव घेणे तेवढंच गरजेचं आहे. जल्पेश दादा असेल, त्यांचंही नाव घेणं गरजेचं आहे. 40+ हंगाम सध्या गाजवत आहेत. महेंद्र म्हात्रे देखील, त्यांचेही वडील 40+चं क्रिकेट तेवढंच चांगलं खेळतात. पुढचा बॉल शॉर्ट पिच बॉल, पुल करण्याचा प्रयत्न. बॅटची हलकीशी कडा लागत असताना अगदी घडाईचा काटा फिरतो तसा बॅटरनी जागेवरती गरकन गिरकी खाल्ली आहे. पण सिंगल मिळते. सिंगल डबल सध्या तरी त्यावरती लक्ष केंद्रित करून आहेत, कॉन्सन्ट्रेट करून आहेत हेमंत म्हात्रे. बॉलिंग ट्रॅकवरती मी म्हटलं होतं ना, तो अनुभव आणि त्या अनुभवाची शिदोरी पणाला लावणं गरजेचं आहे. पहिल्या 3 बॉल 3 सिंगल्स, 13 धावा धावफलकावर. पुढचा बॉल अगदी आपण पाहिलं तर इथे लीव्ह करण्याचा प्रयत्न राहिलाय. पंचांकडे अपील करण्यात येते. पंच अगदी शेवटच्या क्षणाला अंपायर्स रिव्ह्यू चेक करूयात. आपण जाऊयात आपल्या तिसऱ्या वाहिनीकडे, तिसऱ्या पंचांकडे. MTC ओमसाई आणि रोशन फराड यांचंही सध्या संपूर्ण टेनिस विश्वामध्ये यांच्याही नावाची चर्चा सुरू आहे. चांगल्या ऑपरेटरच्या भूमिकेमध्ये आहेत. तंतोतंत आपण पाहिलं तर प्रत्येक गोष्टीची पाहणी केली जाते. व्हाईट बॉल, इट्स अ व्हाईट बॉल. चांगला लीव्ह केला निकेतने, खूप चांगला अंदाज होता. समोर खेळल्यात. इथे देखील बॉल हवेमध्ये असताना झेलची शक्यता असेल. खेळाडू येतोय बॉलच्या खाली आणि कॅच होते ड्रॉप. या कॅचेस पकडणं खूप गरजेचे आहेत. सरळ सोपा झेल होता. ते आपण पाहिलं तर मिड विकेटवरती खेळाडू सज्ज आहे. पण सूर्यदेव देखील म्हणतोय थोडीशी साथ देतोय अनिकेतची. त्या साथीची आवश्यकता आहे त्याला देखील. चांगला खेळ, त्याच्या बॅटमधून 2 धावा इथे ऍड केल्या जातील. 16 ऑन द बोर्ड. समोर आलाय, स्ट्रेट डाऊन द ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न केला होता. एक्स्ट्रा कव्हर वरती खेळाडू, ओढ कॅच, अप्रतिम झेल. अनिकेतला आता बलडावा लागणार आहे. खूप चांगला झेल पकडलाय जगदीश म्हात्रे यांनी. विकेटचं पतन. किरण यांच्याकडे देखील अनेक वर्षाचा अनुभव आहे आणि त्यांनाही माहिती आहे ना, इथून हा खेळ आता सध्या तरी त्या एकेरी दुहेरी धाव्यांचा आहे. सिंगल डबल्स आहे. पहिल्या बॉलवरती चांगला ड्राईव्ह, सिंगल मिळाली. 2 षटकांचा खेळ संपला. धावा लागल्या 17 धावफलकेवरती. हेमंत म्हात्रे यांनी देखील अप्रतिम गोलंदाजी केली. या षटकामध्ये आपण पाहिलं तर फक्त 7 धावा दिल्यात आणि त्यात 1 विकेटही त्यांच्या नावावरती राहिली आहे. 2 ओव्हरचा खेळ, 17 ऑन द बोर्ड, 17 धावा लागल्यात.
थँक्यू डीजे, धन्यवाद. रवी येतात बॉलिंग ट्रॅकवरती. पहिलाच बॉल आणि त्या पहिल्याच बॉलवरती आपण पाहिलं तर यशांच्या मागे खूप चांगला बॉल अडवलाय. वा, डीजे सचिन आपले देखील कौतुक आहे. पुढे आल्यात, पुन्हा एकदा चांगला ड्राईव्ह केलाय. शॉर्ट वरती थोडीशी खराब फिल्डिंग आपण पाहिली आहे. सिंगल इथे करण्याचा प्रयत्न, त्याचबरोबर 2 धावा इथे कंप्लीट करण्यात येतात. आणि हेच क्रिकेट या क्रीडांगणावरती खेळण्याची आवश्यकता आहे. बॉलच्या मेरिटवरती खेळणं, बॉल जिथे येतोय त्या दिशेला तो फटका खेळणं देखील तेवढंच गरजेचं आहे. पहिला बॉल डॉट आणि त्यानंतर एक तगडा शॉट, 2 धावा. पुढे आल्याच स्क्वेअर कटचा प्रयत्न केला होता. इथे गती देखील अप्रतिम आहे. खूप चांगली गोलंदाजी रवी देखील करतात. काय बॉलिंग करतात. अगदी आपण पाहिलं तर ती रनअप त्यावरती ती ताकद नाहीये, पूर्णपणे शोल्डर आणि बॅकच्या बळावरती चांगली गोलंदाजी करण्यात येते. आणखी एक बॉल, बॅटची मोठी स्विंग आहे पण स्विंग अँड मिस. खूप चांगली बॉलिंग रवी मात्रे. आणखी एक डॉट बॉल. चार बॉल आतापर्यंत त्यांनी फेकलेत, त्यावरती फक्त 2 धावा दिल्यात. आणि हेच कौतुक आपण करत होतो ना MTCचं. तंतोतंत सगळं आपण आपल्या समोर घेऊन येण्याचा प्रयत्न. इथे देखील बॅकफुटला जाऊन स्कोअर करण्याचा प्रयत्न केला होता, पण धाव इथे देखील फक्त आणि फक्त सिंगलच मिळणार आहे. अगदी 180 डिग्री हे क्रीडांगण पाहायला मिळतं. जर भौगोलिक परिस्थितीचा विचार केला तर व्ही रिजनमध्ये खेळणं खूप गरजेचं आहे. त्या व्ही मध्ये खेळत असताना जास्तीत जास्त धावा बनवणं गरजेचं आहे. आणि खूप चांगली गोलंदाजी केली जाते, स्ट्रॅटेजिकल गोलंदाजी म्हणावी लागेल. शॉर्ट बॉलचा वापर केला तर सिंगलच मिळेल आणि तसेच शॉर्ट बॉलचा वापर करतोय रवी. आणखी एक बॉल, स्क्वेअर कटचा प्रयत्न, हाई बॉल सरळ निघून जाणार आहे गोचंकी क्षेत्रामध्ये. आणखी एक सिंगल मिळेल. ओव्हर क्रमांक 3चा खेळ इथे संपलाय. धावा लागल्यात एकंदरीतच धाव फलकावरती 21. आणि काय इकॉनॉमिकल गोलंदाजी रवी मात्रे यांनी केली आहे. फक्त 4 धावेचा षटक त्यांनी फेकलेला आहे. गुड बॉलिंग. बॉलिंग ट्रॅकवरती मिथून येतात. मिथून मात्र येतात बॉलिंग ट्रॅकवरती. चांगली गोलंदाजी करणं त्यांनाही आता आवश्यक आहे. 18 बॉलचा खेळ झाला, धावा लागल्यात 21 धाव फलकावरती. हा पहिला ऑफिशियल कॉल दोन्ही टीम्सला. यानंतरची मॅच संत विपक्ष अंतरली. कॅप्टन्स आपल्याला हा पहिला ऑफिशियल कॉल आहे. इनिंग ब्रेकमध्ये टॉस होणं गरजेचं अनिवार्य आहे. आपल्या स्पर्धेचा आणि आपल्या असोसिएशनचा नियम आहे, त्याच्या अंतर्गत ही स्पर्धा आपण पाहतोय. पुढचा बॉल हा पुढ्यात होता, हा डिस्पॅच करण्याचा प्रयत्न. बॉल हवेत, थोडासा मिस्ट्रामिक स्ट्रोक आणि आता दुसऱ्या अटेम्प्ट वरती विकेटचं पतन. मिस्ट्रामिक स्ट्रोकला जागा नाहीये. क्रीडांगण प्रचंड मोठं आहे. इथे टायमिंग साधणं गरजेचं आहे, ती साधू शकलेलं नाहीये. होमलाही परतावं लागेल. आणखी एका विकेटचं पतन. अगदी वरुण दादांचं हे सॉन्गही आपण ऐकलेलं आहे. खूप चांगलं नेतृत्व, खूप चांगलं कर्तृत्व त्यांचं. कार्यशील, कार्यात तत्पर असणार असं हे नेतृत्व पाहायला मिळतंय तुम्हाला. त्यांच्याच मार्गदर्शनाखाली नगरसेवक चषक. अप्रतिम आयोजन आहे, सुरेख नियोजन पाहतोय. टीमचा कॅप्टन सध्या मैदानाच्या आतमध्ये. पहिला बॉल वेग कमी करण्याचा प्रयत्न केला होता. फुलटॉस बॉल आहे, दिशा दाखवली आहे बॉलवरती. स्क्वेअर लेग वरती चांगली फिल्डिंग, सिंगल कंप्लीट. आणि दुसऱ्याचा प्रयत्न नाही केला जाणार आहे. ही कॉलिंग असणं गरजेचं आहे. बॉल खूप दूरवर ट्रॅव्हल झाला होता, सहजरित्या 2 धावा कंप्लीट झाल्या असत्या, पण इथे सिंगलच मिळते. आता इथून धावफलक हळूवारपणे पुढे सरसवतोय. धावा लागतायत 22 धाव फलक्यावरती. वीरनाथ मात्रे नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये होते. पुन्हा एकदा गतीमध्ये परिवर्तन केले. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड समोर खेळण्याचा प्रयत्न राहतोय. लॉंगॉनवरती चांगली फिल्डिंग, थोडंसं फंबल आणि इथे 2 धावा कंप्लीट केल्या जातात, कारण ही फेकी आपण पाहिल्यात ना तर थोडीशी वाईडिश होती.
2 धावा इथे कंप्लीट केल्या जात आहेत, 2 धावा कंप्लीट होतील. त्याचबरोबर धावफलक आता पुढे जात आहे. प्रत्येक बॉलवरती किमान ती सिंगल मिळणं गरजेचं आहे. 24 लागले धावफलकावरती. बॉल झालेत या षटकामध्ये 3 बॉलचा खेळ शिल्लक आहे. चौथं षटक मार्गस्थ आहे. त्या चौथ्या ओव्हरमध्ये आतापर्यंत 3 बॉल गोलंदाजाच्या नावावरती आहेत. इथे देखील स्वीप करण्याचा प्रयत्न, लॉफ्टेड स्वीप केला, मिस्टामिक स्ट्रोक आहे, खेळाडू येतोय बॉलच्या खाली, सिंगल कंप्लीट आणि हा बॉलही घोषांकित क्षेत्रामध्ये निघून जातोय. आणखी एक सिंगल, सिंगलच्या साह्याने पुन्हा एकदा धावफलक आता पुढे जातोय हळुवारपणे. असंही म्हटलं जातं ना की थेंबे थेंबे ते तळं साचवल्या जाते आणि सध्या तरी प्रत्येक थेंबाने ते तळं मोठं करण्याचा प्रयत्न आहे टीम मोठा गाव संघाचा. 25 लागले, 25 ऑन द बोर्ड. 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. अप्रतिम गोलंदाजी केली जात आहे मिथुन म्हात्रे यांच्या बॉलिंग ट्रॅकवरती देखील. आपण पाहिलं ना संपूर्ण गौरीपाडा टीम गोलंदाज जास्ती मोठा रनअप घेण्याचा प्रयत्न केलाच नाहीयेत. मयूर म्हात्रे यांना वगळलं तर मात्र तिन्ही गोलंदाज रनअप मोठा नाहीये, पण खांद्याची ताकद प्रचंड आणि त्या ताकदीने गोलंदाजी स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. बॅटच्या मिडलला बॉल, बॉल सरळ बाहेर डिस्पॅच. बॉल निघालाय, दन 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 करत निघालाय. येतोय षटकार. क्रमण आहे आणि ते अटॅक केला किरांनी. पुढे आलेत, पुन्हा एकदा समोर खेळण्याचा प्रयत्न केला होता साईड स्क्रीन वरती. पहिल्या डप्प्यावरती अगदी झटपट पटापट निघालाय. आणखी एक येतोय किरणच्या बॅट मधून. आलाय शेवटच्या 2 बॉलवरती 2 मोठे फटके, 10 धावा ऍड आणि धावा बनल्या धावफलकावरती आपण पाहतोय तर 35 धावा. टीजे चला कॅप्टन्स दोन्ही टीमचे, टीम संदप आणि टीम अंतरलीचे कॅप्टन्स आपल्याला विनंती, आपण या टॉससाठी. टीम संदप आणि टीम अंतरली कॅप्टन टॉससाठी रिपोर्टिंग करा. तांबोरे साहेब इथे उपस्थित आहेत, त्यांचं देखील मनपूर्वक आणि सहर्ष हार्दिक स्वागत आहे. या साहेब व्यासपीठावरती या. सध्या तरी संपूर्ण केडीएमसी जी सुदृढ आणि चांगली पाहायला मिळते ती साहेबांच्या नेतृत्वाखाली पाहायला आपल्याला मिळते आणि उद्या एक प्रेक्षणीय सामना आपल्याला पाहायला मिळणार आहे. टीम केडीएमसी विपक्ष टीम ॲडव्होकेट्स यांच्यामध्ये तो सामना रंगेल. त्यात साहेब तुम्हाला इन ॲक्शन ही पाहायला मिळणार आहेत. या साहेब आपलंही वेलकम आहे. टीम संदपचे कॅप्टन आले, टीम अंतरलीचेही कॅप्टन उपस्थित आहेत आणि त्यासोबतच ठाकरे साहेबही इथे उपस्थित आहेत. त्यांनाही विनंती साहेब आपणही या. तांबोरे साहेबांना विनंती साहेब आपण या. आपल्या इथे नाणेफेकीचा कौल केला जाणार आहे, टॉस केला जाईल. आणि ठाकरे साहेबांनी विनंती करतो साहेब आपण या. दोघांनी जॉईन करा. दोघांच्या हस्ते आपण हा टॉस करणार आहोत. दोन्ही टीमचे कॅप्टन्स उपस्थित आहेत. टीम अंतरले आणि त्यासोबतच टीम संदपचे कॅप्टन इथे उपस्थित आहेत. दोन्ही टीमचे कॅप्टन्स. हेड्स आणि टेल्स असा एक विशेष कॉइन आहे. कोण कॉल करताय? तुम्ही करताय. टेल्स कॉल केलाय आणि टेल्स इट इज. दोन्ही मान्यवरांचे धन्यवाद साहेब. आपण व्यासपीठावरती विराजमान होऊ शकता. सध्या तरी हँडशेक करतात, बेस्ट ऑफ लक देतात दोन्ही टीम्सला. टेल्स आलाय कॉल आणि नाणेफेकीचा कौल जिंकलेला आहे. काय करताय? फिल्डिंग करू. कसं वाटतं क्रीडांगण? अनेक वर्ष आपण क्रिकेटचा खेळातून खूप चांगला खेळलेला आहे. गोलंदाजी तुमची देखील अगदी व्यावसायिक गटातही तेवढी प्रसिद्ध आहे, पण त्याचबरोबर हे क्रीडांगण इथे आव्हान मोठं आहे, कठीण आहे. तुम्ही पाहता षटकार अगदी दुय्यम आहेत, खूप कठीण आहेत मारणं. गोलंदाजांना पॅरेडाईज असं हे क्रीडांगण पाहायला मिळत आहे. इथे गोलंदाजी करायला किती एक्सायटेड आहात आणि आपले नगरसेवक चषकाबद्दल 2 शब्द सांगू इच्छितो? नक्कीच खूप एक्सायटेड आहे. फर्स्ट टाइम खेळतोय इथे. बॉलिंग बघितली आहे 2 मॅच, चांगलीच होते. प्रयत्न करू कमीत कमी 10पर्यंत आणि चषकही छान आहे. थँक्यू सो मच. अगदी खूप थोडक्या शब्दांमध्ये खूप चांगलं वक्तव्य अतुलचंही राहिलेलं आहे. टीम संदप यांनी नाणेफेकीचा कौल जिंकलेला आहे. त्यांनी गोलंदाजी स्वीकारली आणि बॅटिंगसाठी त्यांनी टीम अंतरलीला आमंत्रित केलंय. थँक्यू.
आणि त्याचबरोबर सनी संदपकरांना लाभलेलं एक खूप चांगलं युवा नेतृत्व. सध्या तरी क्रिकेटचा खेळ आणि त्याचबरोबर उद्योजक क्षेत्र असेल आणि समाजकारण असेल त्यामध्येही खूप चांगलं कार्य करत असताना आमचे प्रथमेश दादा आपलेही स्वागत आहे. ग्रामीण क्रिकेट आणि त्या ग्रामीण क्रिकेटमध्ये सर्वात प्रथम समालोचनाची संधी देणारा व्यक्तित्व म्हणजेच प्रथमेश दादा असेल, त्याचं देखील कौतुक आहे. हा पहिलाच बॉल ओव्हर फुल टॉसचा बॉल होता, हलक्या हाताने फ्लिक केलाय बॉलला. मिडॉनवरती खेळाडू तैनात होता, त्याच्या आवाक्याच्या बाहेर तो बॉल निघालाय. जर मात्र या पहिल्या बॉलवरती ही क्रुशल विकेट मिळाली असती तर मॅचचं भवितव्य थोडंसं वेगळं तुम्हाला पाहायला मिळालं असतं. ही चर्चा सुरू आहे ना की क्रीडांगण प्रचंड मोठं आहे, षटकार कठीण आहेत, किरांनी मारून दाखवल्यात. एखादी खेळाडूला शेवटपर्यंत खेळाचा अंदाज घेत खेळणं चांगलं गरजेचं आहे. 36 धावांचं लक्ष आहे, 4 ओव्हरची मॅच. पुढचा बॉल बॅकफुटला जाऊन स्कोअर करण्याचा प्रयत्न केला होता, चांगली फिल्डिंग. बॅकवर्ड पॉईंट रिजनवरती बॉलला फक्त थांबवणं, अडवणं, 30 सर्कलच्या आतमध्ये ठेवणं, ती सिंगल मिळाली आहे. मयूर मात्रेचंही कौतुक करावं लागणार आहे. यंगस्टर आहे पण खूप कमी कालावधीमध्ये आपण गौरीपाडासारख्या मोठ्या संघामध्ये खेळतोय. प्रथम गोलंदाजी, प्रथम बॅटिंग, म्हणजे खूप कॅलेबरचा प्लेअर आहे आणि ते कॅलेबर इथे त्यांनी सिद्ध करून दाखवलंय. पुढचा बॉल इथे अप्रतिम स्ट्रोक, चांगलं कनेक्शन पाहायला मिळत आहे. बॅट आणि बॉलचं अप्रतिम कनेक्शन. बॉल निघाला पहिल्या टप्प्यावरती, दन 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 करत जातोय मैदानाच्या बाहेर. मिड विकेटला क्लिअर करणारा येतोय चौकार. पुढचा बॉल समोर स्ट्रेट डाऊन द ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न मोहत पडलाय आणि या ट्रॅप मध्ये आपल्या जाळ्यामध्ये अडकवत असताना मॅचची मोठी विकेट जाते. ज्या बॅटरनी मागच्याच बॉलवरती चौकार दिला होता त्याच बॅटरला आपल्या गोलंदाजीनी आपल्या ट्रॅपनी प्रत्युत्तर दिलाय. हेमंत मात्रे बॅक टू द डगआउट. थँक्यू डेझर, थँक्यू सो मच. वाडेकर म्हटलं की मग त्या बोटांची, त्या फिरकीची जादू आणि ती जादू आणि अनुभवली आहे. ग्रामीण क्रिकेट त्या ग्रामीणच्या विश्वामध्ये, कल्याण डोंबिवलीच्या ग्रामीणच्या विश्वामध्ये प्रत्येकाला माहिती आहे. मॅच जेव्हा वाडेकर संघासमोर लागते, आपण प्रथम बॅटिंग करत असताना जरी आपण जास्तीत जास्त धावा बनवल्या तर त्यांच्याकडे ती मातबर शक्ती, ताकद असते की ते चेस करू शकतात. आणि त्याचबरोबरीने जर त्यांनी बॅटिंग करत असताना कमी धावा बनवल्या तर अशी फिरकीची जादू त्यांच्याकडे आहे की अगदी मी अशाही मॅचेस पाहिल्यात ना, 5 ओव्हरच्या मॅचमध्ये 25 ते 30 धावाही त्यांनी रोखलेल्या आहेत. बॉलिंग ट्रॅकवरती अनिकेत मात्रेंनी प्रत्युत्तर दिले. प्रत्युत्तराचा हा खेळ आहे आणि इथे देखील अनिकेत वर्सेस अनिकेत. हा बॉल हवेमध्ये उंच गेलाय, गोलंदाज स्वतः बॉलच्या खाली येतोय. बॅक टू बॅक 2 बॉल 2 विकेट्स हे प्रत्युत्तर आहे आणि हे प्रत्युत्तर दिले अनिकेतनी. 2 बॉल 2 विकेट्स. बॅट्समन होतोय जागे वगार, बॅट्समन होतोय जागे वगार, बॅट्समन होतोय जागे वगार. जय जलेश्वर देव प्रसन्न आहे साऱ्या खेळाडूंवर, जय जलेश्वर देव प्रसन्न आहे साऱ्या खेळाडूंवर. थँक्यू. हा क्रिकेटचा खेळ, हा तुमचा नेहमी संघर्ष. बॅक टू बॅक विकेट्स आणि सध्या तरी स्पर्धेतली पहिली हॅट्रिक ही लागते का अनिकेत मात्रेच्या नावावरती. त्या दिशेला मार्गस्थ अनिकेत आहे आणि ती विकेट त्याला मिळाली तर मात्र
चौकारी आलाय, षटकारी आलाय. पहिल्या मॅच मध्ये चांगला खेळ, मॅचचं पारितोषिकही मिळालंय. या मॅच मध्ये बॅक टू बॅक विकेट्स आणि आता तरी हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती उभा आहे. नवीन बॅटर जय शेळके येतात. पुढचा बॉल खोलात टाकण्याचा प्रयत्न, वड बॉल. अप्रतिम गोलंदाजी केली जाते. प्रत्येकाचा हात डोक्यावरती जातोय, कारण अनिकेतची गोलंदाजी पाहून सगळ्यांना मंत्रमुग्ध झालेल्या आहेत. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. पहिल्या 3 बॉलवरती आपण पाहिलं ना तर 6 धावा आल्या होत्या आणि षटकाच्या अखेरीचाही 6 धावा आहेत. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. 6 धावा धावफलकेवरती, 2 विकेट्स. आहे फिरकीचा माहेर घर नामचा असा वाडे घर. आहे फिरकीचा माहेर घर नामचा असा हवाडे घर. आहे फिरकीचा माहेर घर नामचा असा वाडे घर. आहे फिरकीचा माहेर घर नामचा असा वाडे घर. आतुल भोईर चौक्यांचा बादशाह किंग रनांची लावतय तो बरसात. रनांची लावतय तो बरसात. रनांची लावतय तो बरसात. बॉल आणि 30 धावांची आवश्यकता आहे. बॉलिंग ट्रॅकवरती आपण पाहतोय गोलंदाज ओमकार मोरेला पाहतोय. 18-30 10च्या सरासरीने करायचे आहेत. पहिलाच बॉल महेश वेले बॉलच्या खाली येत आहे, थोडीशी चूक होते. पहिल्या अटेम्प्ट वरती कलेक्ट करण्याचा प्रयत्न केला होता. 2 धावा इथे कंप्लीट केल्या जातात. तिसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातो. एक बॅटर निघालाय, फेकी स्ट्रायकर नाही मिळणार आहे. योग्य त्या क्षणाला परत पाठवलंय. जय शेळके यांचा अप्रतिम निर्णय होता, कारण तुम्ही पाहता ना, एक बॅटर आहे त्याची रनिंग बिटवीन द विकेट्स अप्रतिम आहे. दुसरा बॅटर आहे तो ऑन द विकेट्स थोडासा आपण पाहिलं तर कमकुवत आहे, आणि त्यामुळे आता इथून जर विकेट गेली तर मात्र टीम पूर्ण बॅकफुटला येईल. इथून चांगल्या धावा बनवत राहणं, सिंगल डबलवरती लक्ष देणं, लक्ष केंद्रित करणं गरजेचं आहे. ही मॅच क्लोज होणार यात ती मात्र शंका नाही आहे. 18 बॉल 30 सहज सोप्या रीतीने तुम्हाला काहीच करता येणार नाहीये. 17-28चं समीकरण असताना हा बॉल समोर खेळण्याचा प्रयत्न, फेकी चांगली होणं गरजेचं. ऑन द स्टम्प्स बॉल नाही आलाय का. पंचांकडे अपील केली जात आहे आणि पंच सांगतात की बॅटर आहे सेफ. बॅटर सेफ आहे. एक धाव इथे कंप्लीट केली जाईल. क्षणाचा खेळ आहे. इथे सहजतेने काही मिळत नाही मित्र, हे क्रिकेटचा खेळ आहे आणि इथे सहजतेने काही मिळणारही नाही आहे, कारण दोन्ही संघ खेळत आहेत कशासाठी. दोन्ही संघाच्या टी शर्टवरती अगदी बोल्ड लेटर्समध्ये त्यांच्या गावाचं नाव पाहायला मिळतं ना, तर त्या गावाच्या नावासाठी खेळतात, त्या प्रतिष्ठेसाठी खेळतात, त्या सन्मानासाठी खेळतात. मग हारणं जिंकणं हे तुमच्या हातात नाही आहे, तर प्रयत्न करणं तुमच्या हातात आहे. त्यामुळे गावाच्या नावासाठी जेव्हा खेळतात, त्या प्रतिष्ठेसाठी खेळतात ना, तेव्हा चांगला खेळ करणं हे नेहमीच अनिवार्य आहे. गतीमध्ये परिवर्तन, चेंज ऑफ पेस, वा अप्रतिम गोलंदाजी. अगदी ऍक्शन मध्ये कुठल्याही प्रकारचा बदल आपण पाहिला नाहीये. तो ऍक्शन रिप्ले आपण पाहतोय आमच्या MTC वरती. पहा, ऍक्शन रिप्ले मध्ये ना आर्म स्पीड कमी होत आहे, ना गोलंदाजाची कुठल्याही प्रकारे स्पीड कमी होते रनअप मध्ये. शेवटच्या क्षणाला फिंगरचा रोल केला, अगदी थोडासा बॅक ऑफ द हँड म्हणावं लागेल. वड बॉल, अप्रतिम गोलंदाजी. हे चातुर्य असतं, हे व्हेरिएशन असतं गरजेचं आहे तुमच्याकडे. 3 बॉल 3 दिलं. पुढचा बॉल समोर खेळण्याचा प्रयत्न केला होता, ताकदीचा वापर केलाय. लॉंग ऑन वरती खेळाडू आहे, चांगली फिल्डिंग, सिंगल अस मिळेल. ओव्हर थ्रो, अप्रतिम फेकी, सिंगल अस मिळणार आहे. ओम आहेत आणि ओम देखील बॅटिंग चांगली करतोय. त्याचबरोबर जिथे तैनात असतो तिथे जणू काय मोठं गाव संघाने त्यांची ते भिंतीसारखं काम नेहमी करत असतो. चांगली फिल्डिंग त्याची. 10 ऑन द बोर्ड, 10 धावा लागल्या धावफलकेवरती. अजूनही 26 धावांची आवश्यकता आहे. पुढचा बॉल समोर खेळण्याचा प्रयत्न केला होता आडव्या बॅटने. इथे चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. खेळाडू येतोय बॉलच्या खाली, सिंगल कंप्लीट झाली आहे. खूप मोठं क्रीडांगण आहे. बॉल सहज तुम्हाला सीमेरेषेच्या बाहेर मारता येणार नाही आहे. व्यवस्थित टाइम केला तर मात्र तो जाईल, किंवा मग स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. पण तुम्हाला जर ऑन रिजन वरती स्क्वेअर ऑफ द विकेट मारायचा आहे तर मात्र तुमच्याकडे अगदी एखाद्या बाहुबलीसारखी ती ताकद असणं गरजेचं आहे. 2 धावा कंप्लीट होतील. धावा लागल्यात 12 धावफलकेवरती. चांगलं षटक आत्तापर्यंत ओमकार मोरेनी फेकलंय. चांगला संयमी खेळ पाहतोय दोन्ही बॅटर्सचा. मयूर म्हात्रे आणि जयेश शेळके मैदानाच्या आतमध्ये.
पुढचा बॉल खोलून काढण्याचा प्रयत्न केला होता, खोलवट टप्प्याचा बॉल होता. खूप चांगली गोलंदाजी करतोय. सिंगल इथे देखील कंप्लीट केली जाणार आहे. त्या सिंगलच्या साहाय्याने आपण पाहिलं तर 2 ओव्हरचा खेळ इथे संपलाय. धावा लागल्या 13 धावफलकेवरती. आणि जर जिंकण्यासाठी समीकरणाचा विचार केलात तर 12 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि 12 बॉलवरती जिंकण्यासाठी अजूनही 23 धावेची आवश्यकता आहे. ती सरासरी तो रिक्वायर 100 आता मात्र थोडासा पुढे जातोय. येस डीजे. रेषेवर मारतोय फोर सिक्सर. मारतोय भागाचं फोर सिक्सर, मारतोय भागाचं फोर सिक्सर. ज्याने पोचवला नाव दुनियेत आमचा स्वप्नील भोईर स्पॉन्सर. त्यांची खेळाडू घडतात अनेक शान वाढवली गावाची होंपार. त्यांची चर्चा जिल्हाभर. त्यांची चर्चा जिल्हाभर. आहे फिरकीचा माहेर घर नामचा असा हा वाडेघर. आहे फिरकीचा माहेर घर नामचा असा हा वाडेघर. आहे फिरकीचा माहेर घर नामचा असा वाडेघर. आहे फिरकीचा माहेर घर नामचा असा वाडेघर. कपिल पाटील संघाचा बॉलर कर दांडी उडवतो तो जबर. दांडी उडवतो तो जबर, दांडी उडवतो तो जबर. प्रशांत पाटील संघाचा फिनिशर. केतन भूषण बेस्ट फिल्डर. केतन भूषण बेस्ट फिल्डर, केतन भूषण बेस्ट फिल्डर. संघ खेळतोय एका जुटीने. थँक्यू डीजे. थँक्यू डीजे. बाळा सळपी साहेब यांचं देखील मनपूर्वक हार्दिक आणि सहर्ष स्वागत आहे. यासाहेब आपलं देखील आपल्या हक्काच्या स्पर्धेमध्ये मनपूर्वक स्वागत आहे. 12 बॉल 23 मॅच क्लोज आहे. बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज श्रेयस मात्रेचा वापर करण्यात येतोय. फिरकीपटू आहे आणि त्या फिरकीचा वापर करण्यात येतोय. पण पहिलाच बॉल लॉफ्टेड स्वीप वर स्ट्रोक अगदी पठ्ठ्यात आलाय आणि पठ्ठ्याने दिलंय पाठवून मैदानाच्या बाहेर. येतोय हाय व्होल्टेज 6. ज्या ट्रॉफीज आपण पाहतोय, प्रथम क्रमांकाची, द्वितीय क्रमांकाची, तृतीय क्रमांकाची ट्रॉफी, अगदी आपल्या वडिलांचं नाव त्या त्रिलोकावरती कसं नेहमी झळकत राहील असा प्रयत्न केला स्वर्गीय पंढरीनाथ पाटील. त्यांच्या स्मरणार्थक आपल्याला ह्या ट्रॉफीज पाहायला मिळतात ज्या आम्हाला पुरस्कृत केलेल्या आहेत. श्री राजेश पंढरीनाथ पाटील त्यांचे सुपुत्र आहेत आणि आमच्या स्पर्धेचे खऱ्या अर्थाने आधारस्तंभही आहेत. मग स्वप्नील पाटील यांचाही उल्लेख करणं तेवढंच गरजेचं. अगदी आमचे जवळचे आणि घनिष्ठ मित्र देखील आहेत. पण पहिल्याच बॉलवरती तो केलेला आक्रमण आणि त्यामुळे आता गोलंदाज देखील थोडासा प्रेशरमध्ये आलेला आहे. अंडर प्रेशर अगदी आपण ही पाहावं लागेल की येस इट्स अ वाईट +1. 2 धावा ॲड केल्या जातील. वाईटसाठी कुठल्याही प्रकारचा रिव्ह्यू नाही आहे सर. पंचांना हवा असेल तर तो रिव्ह्यू तुम्हाला मिळेल, पण बॉलिंग टीमला बॅटिंग टीमला वाईटसाठी रिव्ह्यू नाही. रिव्ह्यू मिळेल तो देखील फक्त बिंबरसाठी आणि रनआउटसाठी मिळणार आहे. तो देखील एका इनिंगमध्ये फक्त एकच रिव्ह्यू तुम्हाला मिळेल. तो यशस्वी झाला तर तो कंटिन्यू राहील, तो नाही यशस्वी झाला तर मात्र तुम्हाला त्यापुढे रिव्ह्यू मिळणार नाहीये. त्याचबरोबरीने मालिका वीरची ट्रॉफी असेल, उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज आणि क्षेत्ररक्षकाची ट्रॉफी असेल. चला मॅच सुरू करायची आहे सर. हा शॉर्ट बॉल पुल करण्याचा प्रयत्न. हो बचावलेत गोलंदाज, बचावलेत. ही स्ट्रॅटेजी तुम्हाला गोलंदाजी पाहायला मिळत होती. शॉर्ट बॉल पुलचा प्रयत्न इथे केलाय. आणखी एक डॉट बॉल येतोय का? आणखी एक डॉट बॉल टाकलाय, पण इथे विकेट सॅक्रिफाईस करावी लागणार आहे कारण त्याची आवश्यकता होती. जिथे त्या पहिल्याच बॉलवरती षटकार आला, दडपण आपण समोरच्या संघावरती टाकण्याचा प्रयत्न केला होता, तिथे सातत्याने ते डॉट बॉल आले आणि त्यामुळेच ते दडपण पुन्हा एकदा बॅटिंग टीमवरती पाहायला मिळते आपल्याला. ज्या ट्रॉफीची आपण चर्चा करत होतो, मालिकावीरची ट्रॉफी असेल, उत्कृष्ट फलंदाजाची ट्रॉफी, उत्कृष्ट गोलंदाजाची ट्रॉफी, त्यासोबतच उत्कृष्ट क्षेत्ररक्षकाची ट्रॉफी जी आपल्याला पुरस्कृत झालेली आहे. कैलासवासी अर्जुन
रामा केने यांच्या स्मरणार्थक आपल्याला कैलासवासी अर्जुन रामा केने यांच्या स्मरणार्थक आपल्याला त्या ट्रॉफीज मिळाल्यात आणि त्याच देण्यामागे मी त्यांचा मुलगा म्हणजेच महेश अर्जुन केने यांचा देखील मनपूर्वक धन्यवाद मानू इच्छितो. थँक्यू सो मच. आपले मनपूर्वक आभार आहेत. आणि या टी व्ही स्क्रीनवरती सुद्धा तुम्ही जी फाईट पाहताय दोन्ही टीम्समध्ये ती या ट्रॉफीजसाठी असणार आहे. किरणजी पंढरीनाथ पाटील असेल आणि त्यासोबतच आमचे वरुण दादा असेल या स्पर्धेतील खऱ्या अर्थाने आधाराचं कार्य केलं आहे. अगदी एका स्तंभासारखे आमच्या सोबत उभे राहिलेले आहेत. आधार स्तंभाचं कार्य केलेलं आहे. याच्या दोघांचंही मनपूर्वक आभार आहे. 9 बॉल आणि 15 धावेची आवश्यकता आहे. मॅच क्लोज आहे. 9-15 वरती मॅच आली आहे. प्रत्येक बॉल आता महत्वाचा असणार आहे. पुढचा बॉल समोर खेळण्याचा प्रयत्न केला होता. आडव्या बॅटने अगदी खेळल्या बॅटची हलकीशी कडा लागत असताना बॉल ट्रॅव्हल होईल आणि त्या बॉलला अगदी या समय सूचकतेनी प्रेझेन्स ऑफ माइंडनी बॉल अडवण्याचा प्रयत्न केला नाहीये. कारण फिल्डरलाही माहित होतं बॉल अडवण्याचा प्रयत्न केला, पकडला, फेकी केली, 2 मिळतील. पण याही स्ट्रॅटेजीचा वापर आता करावा लागणार आहे. 8 बॉल आणि 14 धावांवरती मॅच येऊन ठेपली आहे. 8 बॉल 14 क्लोज आहे मॅच. इथे देखील टॉपेज बॉल हवेमध्ये असणाऱ्या झेलची शक्यता आणि तीही नाकारता येत नाहीये. पण तरी देखील बॉलला इथे लीफ केलंय म्हणूयात आणि सिंगल इथे देखील मिळणार आहे. प्रत्येक बॉल जी यष्टांच्या मागे जातोय तो यष्टांच्या मागे जाणारा बॉल त्याला अडवण्याचा प्रयत्न होत नाहीये कारण तिथे जाऊन तुम्हाला फक्त ती सिंगल मिळणार आहे. आता खेळ आहे 7 बॉलचा आणि त्यावरती जिंकण्यासाठी करायच्या 13 धावा. पहिल्या फेरीमध्ये आपण पहिल्या 2 विकेट्स गेल्यात. या सत्रामध्ये आतापर्यंत 3 विकेट्स पण त्याची आवश्यकता नाही आहे कारण हा बॉल व्यवस्थित टाइम, अप्रतिम टायमिंग. मयूरच्या बॅटमधून बॉल निघालाय, झटपट फटाफट निघालाय. मॅच जवळपास फिनिश करणारा येतोय षटकार. जर मात्र या बॉलवरती तो षटकार आला नसता तर मॅचचं समीकरण थोडंसं वेगळं पाहायला मिळालं असतं. पण या बॉलवरती देखील अगदी पुढ्यात टाकलेला बॉल होता, समोर डिलिव्हर केलेला बॉल आहे आणि मयूर हे असे बॉल सोडत नाहीये. अगदी अनेक बॅटर्सला आपण पाहिलं, प्रत्येकाला खूप कठीण कार्य म्हणजे तो षटकार मारणं आहे. पण मयूर त्याच्या पुढ्यातले बॉल सोडत नाहीये. ही ओळख आहे आपल्या ग्रामीण क्रिकेटची. समोर बॉल डिलिव्हर केले तर मात्र ते टॅलेंट पाहायला मिळतं, ती टेम्परामेंट पाहायला मिळते, त्या स्किल्स, ते फटके, हे सगळं तुम्हाला पाहायला मिळतं. आणि मी नेहमीच उल्लेख केला होता मक्या दळवी साहेब आणि त्याच्यासोबतच आमचे विक्रमजी कापसे साहेब या दोन्ही मान्यवरांना विनंती असणार आहे आपण या साहेब व्यासपीठावरती या. आपलं देखील मनपूर्वक हार्दिक आणि सहर्ष स्वागत आहे. 6 बॉल आणि जिंकण्यासाठी अजूनही 7 धावेची आवश्यकता आहे. बॉलिंग ट्रॅकवरती महेश वेले यांना पाहतोय. मॅच अजूनही संपली नाहीये कारण चांगली बॉलिंग केली तर मात्र इथून मॅच जिंकता येऊ शकते. पहिलाच बॉल अगदी स्लोवर गतीचा हाताळला होता. इथे थोडीशी चूक करतायत. जिथे फक्त सिंगल मी नाही अतिशय कठीण होतं तिथे या 2 धावा दिल्यात. या अशा चुका करून आपल्याला चालणार नाहीये. थोडासा लेझी अप्रोच आपण पाहिलात. ती सरळ सोपा बॉल तुमच्या हातात येतोय तो विस्मरण फक्त फेकी करायचा होता आणि इथे अगदी आपण पाहिलं ना तर फिल्डरने चुकी अशी केली ती बॉल पकडण्याच्या अगोदर ती फेकी वेगवान कशी मला करता येईल यावरती थोडं लक्ष केंद्रित केलं होतं. चुका होतील मैदानाच्या आतमध्ये, ती सावरण्यासाठी तुम्हाला दुसरी संधी मिळणार आहे, त्याची वाट पाहणं गरजेचं आहे. 6 बॉल 7 ची आवश्यकता असताना पहिल्या बॉलवरती 2 धावेचा फटका म्हणजे 5 बॉल 5. 5 बॉल 5 ची आवश्यकता असताना ही ताकद आणि त्या ताकदीचं प्रदर्शन दाखवत असताना म्हटलं होतं जेव्हा गौरीपाडा संघ खेळतो मैदानाच्या आतमध्ये तेव्हा ही ताकद ही दगालाच मिळते तुम्हाला. इथे युक्ती नाही, इथे ताकदीचं प्रदर्शन आणि इथे षटकार आलाय. मॅच फिनिश.
अगदी शेवटच्या क्षणापर्यंत थांबले, वाट पाहिली, षटकार मारला आणि मॅच सहज सोपी सरळ करून दाखवली आहे. नो डाऊट. विनंती असेल टीम संदप, चला आपण त्वरित मैदानाचा ताबा घ्यायचा. टीम अंतरली, चला दोन्ही बॅटर्स आपणही पाठवून द्या, कारण वेळेची अवधी खूप कमी आहे आपल्याकडे. टीम संदप आपण या आणि देवत या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. मगाची दळवी साहेब आपल्याला विनंती, आपण या. आपल्या हस्ते आपण मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक देणार आहोत. नो डाऊट. अष्टपैलू खेळ कसा करावा, संघामध्ये जागा मिळाली आणि त्या मिळालेल्या जागेला सिद्ध कसं करावं. बॉलिंग करत असताना गोलंदाजी अप्रतिम केली आहे. बॅटिंग करत असताना जे कुणालाही जमलं नाहीये ते त्यांनी करून दाखवलंय. 2 षटकार. मयूर ठरतो या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. या मयूर, अप्रतिम बॅटिंग. दळवी साहेबांच्या हस्ते हे मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक आपण देऊयात. या मयूर, चांगला खेळ आपला, अष्टपैलू खेळ. मयूर मात्रे तुम्ही पाहता तुमच्या टीव्ही स्क्रीन वरती, ज्याचा चांगला खेळ राहिला. थँक्यू सो मच. दोन मिनिटं आपण चर्चा करूयात. मयूर या या या, 2 मिनिटं या. मयूर सांगतो एक सामना जिंकलो, आणखी एक जिंकायची मनशा त्यांची. थँक्यू सो मच. व्हॉट डू यू कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू सो मच, धन्यवाद. त्यासोबतच आपण पुन्हा एकदा ऐकणार आहोत ज्या आवाजाची चर्चा आहे. प्रचंड मेहनती आहे, कारण तुम्ही एका स्पॉटवरती म्हणा किंवा एका शिखरावरती पोहोचण्यासाठी तुम्हाला ते टॅलेंट असणं गरजेचं आहे. मग तिथे पोहोचल्यानंतर ते मेंटेन करत राहणं देखील तुमच्या स्किल्सवरती आणि त्यासोबतच तुमच्या प्रचंड मेहनतीवरती आहे. आणि नेहमीच अशी मेहनत अप्रतिम घेत असतात. कमेंट्री बॉक्समध्ये आमंत्रित करूया करंजी काळन सरांना.
आणखी एक व्यासपीठेवरती आपण शुभ सन्मान करणार आहे. मयूरजी भोईर साहेब आपल्याला विनंती, आपण या आपल्या हस्ते आपण हेमंत दादांचा सन्मान करणार आहोत. अनेक वर्ष त्यांना क्रिकेट खेळताना पाहिलेलं आहे. नगरसेवक चषक आणि संपूर्ण वाडेघरकर त्यांचंही कौतुक आहे, कारण प्रत्येक लेजंड खेळाडूचा इथे सन्मान केला जातोय. प्रत्येक संघामध्ये एक वरिष्ठ खेळाडू आहेत, त्यांचा इथे बहुमान, त्यांचा सन्मान करण्याचा प्रयत्न सुरू आहे. मायेची उबदार शाल, त्यासोबतच स्पर्धेतील एक मोमेंटो देऊन त्यांना इथे सन्मानित करण्यात येत आहे. सर, सामना सुरू ठेवा आपण. धन्यवाद. अगदी 2 शब्द चर्चा करीन हेमंत दादा तुमच्याशी. एकच मेसेज, हरकत नाही आहे. चला जाऊयात ऑडिओ कॉमेंट्री बॉक्स. करण सर. चेक. वेलकम बॅक. नगरसेवक चषक 2026 मध्ये पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आहे. हार्दिक 11 गावदेवी अंतरलीच्या अगेन्स्ट श्वेता स्वामी संदप. व्हेरी फर्स्ट बॉल ऑन साईडला टर्न करण्यासाठी गेले होते त्या ठिकाणी गिरीश पाटील आणि विशाल पाटील या आघाडीची जोडी. या पण यस, पुन्हा एकदा तुम्हाला नियम सांगेन. वरतीचा वायर आहेत, त्यांना बॉल लागला, आत आला आणि कॅच पकडली तुम्ही तर बॅटर आउट असेल. वायरला लागून बाहेर पडला षटकार असेल. वायरला लागून मैदानाचा आतमध्ये पडून सीमारेषेच्या बाहेर गेला चौकार असेल. म्हणजे जो काही डिसिजन आहे तो तुम्हाला घेता येणार आहे. म्हणजे असं समजा की वायर नसल्यासारखी आहे. डिक्लेअर झोनचं जे काही नियम आहेत ते तुम्हाला सांगितलेले आहेत ऑलरेडी. लोवा फुल टॉस ड्राईव्ह करायला गेले होते, मात्र इकडे बॉल आणि बॅटचा कॉन्टॅक्ट झाला नाही. फुल लेंथ बॉल आपल्याला पाहायला मिळाला. विशाल आणि गिरीश पाटील आघाडीला आहेत. यानंतरच्या दोन्ही संघांना विनंती आहे, टॉससाठी तुम्हाला रिपोर्टिंग करायची आहे. कोळेगाव आणि माथाडी टीम. यानंतरचा जो सामना आहे पहिल्या फेरीमधला चौथा, संदप एक्सप्रेस अतुल पाटील. ऑन साईडला खेचला बॉल, काव कॉर्नरला फिल्डर आहे, थोडे दूर पडले आणि इथे डबलला चान्स घेत असताना दोन्ही बॅटर 2 धावा पूर्ण होतात. अतुलने या षटकामध्ये जर आपण बघितलं तिन्ही बॉल, जो त्याचा खरं तर नॅचरल वेग आहे त्या वेगावरती त्याने फोकस केलं नाही. मात्र सध्या तरी तो फक्त लेंथ अँड लाईनला पकडून बॉलिंग करत आहे. विशाल पाटील देखील एक दर्जेदार गोलंदाज आहे, मात्र सध्या त्याला करायची बॅटिंग अंतरलीसाठी. खेचून मारायचा होता, लेंथ थोडे आता खेचले, बॉलरने बॉलमध्ये बाउन्स होता, थेट विकेट किपरकडे गेला. डॉट आला. मागचा सामना जबरदस्त फिरवला ज्या पद्धतीनं खेळ राहिला गौरीपाडाच्या बॅटरकडून, मयूर मात्रेकडून. आय थिंक श्रेयसची ती ओव्हर होती ती टर्निंग पॉईंट ठरली, कारण इकडे 18, 15, 20 धावा येणं म्हणजे या क्रीडांगणावरती 30 कडे ते आपण पाहणार आहोत. जेव्हा आपण नॉर्मल 360 डिग्रीमध्ये जे क्रीडांगण असतं तिकडे येणाऱ्या 30 धावा इकडे त्याच 15 ते 20चं काम करणार आहेत. कारण इकडे धावा बनवणं सोपं नाही आहे. बिहाइंड द विकेट डिक्लेअर झोन आहे, फक्त तुम्हाला 1 धाव मिळणार आहे. म्हणजे जर मारायचं तर तुम्हाला स्क्वेअर ऑफ द विकेट आणि पुढेच. खोलात बॉल ड्राईव्ह करण्यात आला, एक्स्ट्रा कव्हरला चाललेला आहे. चांगली फिल्डिंग आहे नचिकेत, चांगला थ्रो आणि या सिंगल सोबत स्कोर सध्या आपल्याला पाहायला मिळतो तो फक्त आणि फक्त 5 धावा. शॉर्ट बॉल ऑन साईडला खेचलाय आणि चाललाय तो डिक्लेअर झोन मध्ये. 1 धाव. सिंगल इथे आल्याने अशा पद्धतीने पहिल्या षटकाचा खेळ संपला. धावा फलकावरती आपण पाहतोय त्या अर्थातच 6 धावा. बारा धावा जरी ओव्हरमध्ये आल्या तरी इकडे त्या भरपूर फायदेशीर आहेत. मात्र चांगली बॉलिंग अतुलने केली, कारण पॉवर प्लेमध्ये फक्त आल्या त्या 6 धावा. स्वतः बॉलिंग मार्कवरती आपल्याला प्रथमेश पाटील पाहायला मिळतात. विक्रांत क्रेणे प्रतिष्ठान या सामाजिक संस्थेचे देखील ते अध्यक्ष आहेत महाराष्ट्र राज्याचे.
विके प्रतिष्ठान या संघाने स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषकामध्ये खुल्या गटामधून सलग 3 वेळेला जी बाजी मारली होती. स्विच हिट, परफेक्ट कनेक्शन आणि बॉल सीमा पार. कव्हर्सला षटकार आला. वा, 20 12 धावा. पिंट्या शेठ पाटील येस नामवंत पुरस्कार देत आणि सापडची स्पर्धा मात्र चर्चेत राहिली. खर्च आहे तो चर्चा आहे. पिंट्या जोशी आमच्या सध्या तरी कॉम्बॉक्समध्ये जे आमचे स्कोरर आहेत आणि पिंट्या दादा पाटील जे आमचे सापडचे उद्योगपती आहेत त्यांचं आगमन झालेलं आहे. अशी एक स्पर्धा मित्रांनो ज्या स्पर्धेमध्ये 4ही 12th मॅनला सायकल देण्यात आली, कॉमेंटेटर अंपायरला सायकल देण्यात आली आणि या स्पर्धेमध्ये देखील मालिकावीरची सायकल ते घेऊनच आलेले आहेत. त्यांनीच मालिकावीरची सायकल या स्पर्धेमध्ये दिलेली आहे. येस, एका बाजूला आपण टेनिस बॉल क्रिकेटमध्ये काशीनाथ शेठ पाटील यांना पाहतो की ज्यांनी 90पेक्षा जास्त बाईक स्पॉन्सर्ड केलेल्या आहेत. इकडे पिंट्या शेठ पाटील यांनी देखील 50 ते 55 सायकल आतापर्यंत स्पॉन्सर्ड केलेल्या आहेत. टोटल स्कोर सध्या आपल्याला पाहायला मिळतो तो 16 धावा, 16 रन, 16 धावा धावफलकावरती आहेत. प्रगतीपथावर असताना दुसरं षटक आहे. आता धावसंख्या कुठेतरी पाहते आणि धावसंख्येची उभारी हार्दिक 11 गावदेवी अंतारलीचा धावफलकामध्ये आपण पाहत आहोत. प्रथमेश वन्स अगेन, पुन्हा स्विच हिट, पुन्हा कनेक्शन, पुन्हा बॉल कव्हर्सला. जणू काही पहिल्या बॉलचा ऍक्शन रिप्ले. व्हॉट अ शॉट इज दॅट. षटकार. आले दोन्ही स्विच हिट आणि दोन्ही षटकार. स्विच हिट नंतर हा बाउन्सर पहिले आला होता जेव्हा सेकंड बॉल त्याने टाकला होता आणि आताही आपल्याला पाहायला मिळाला. सो ओव्हरऑल 2 ओव्हरचा खेळ संपला आणि बॅटिंग करत असताना हार्दिक 11 गावदेवी अंतारली टीम. टोटल स्कोर 22, 22 धावा, 22ला नाबाद. चांगली सुरुवात आहे आणि हे जे क्रीडांगण आहे इकडे या जा धावा आहेत. मी म्हणेन हेल्दी रन रेट आहे 22. कोळेगाव आणि माताडी यानंतरच्या मॅचमध्ये खेळणाऱ्या दोन्ही टीम टॉससाठी तुम्हाला रिपोर्ट करायचं मित्रांनो. कोळेगाव आणि माताडी. वॉकिंग ट्रॅक पाहता रोशन फराट सध्या कॅमेरामॅनच्या भूमिकेमध्ये गेलेले आहेत. ती चर्चा अगोदरच त्यांनी केलेली. हे वॉकिंग ट्रॅक गजबजलेलं आहे, हिरवाई आहे. 2 ओव्हरचा खेळ संपला. नगरसेवक चषकामध्ये पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत करेन. वॉर्ड नंबर 1 कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे सन्माननीय नगरसेवक वरुणजी सदाशिव पाटील साहेब अर्थातच ज्यांच्याद्वारे आपल्याला 70-70 ग्रामीण बिग बॅश धमाका देखील पाहायला मिळतो. थर्ड ओव्हरला सुरुवात झाली. मिड ऑफ द फिल्डर रन आउट चान्स. थ्रो खराब आहे. धाव येते 1. डायरेक्ट हिटला काम तमाम असतं. सिंगल सोबत स्कोर सध्या आपण पाहतोय तो 23. चांगला खेळ सुरू आहे. गोलंदाज थर्ड ओव्हरमध्ये तिसरा फ्रेश बॉलर आलेला आहे हर्षल पाटील. ट्वेंटी 23 धावा धावफलकावरती. खोलात या वेळेला नाही जमणार. स्विच हिट, विकेट डाऊन. फलंदाज
23 धावफलकावरती आहेत. नवीन बॅटर चेतन मसने. कव्हर्सला चांगला फटका आहे. सॉफ्ट हँड खेळले. डीप मधून जो फील्ड आला शुभम डबल चान्स आहे. कॉल आला विकेट किपरचा पण थोडा इकडे उशिराने थ्रो आला. त्यामध्ये 2-2 स्कोर सध्या आपण पाहतोय तो 25 धावा धावफलकावरती आहेत. तिसरं षटक सध्या प्रगतीपथावर आहे. हर्षल कडून आपल्याला आतापर्यंत 3 धावा पाहायला मिळतात. बॉलिंग चांगली केली आहे. मात्र गिरीशच्या सोबतीला विशालच्या विकेट नंतर चेतन मसने, कल्पेश आमचे जवळचे मित्र आहेत. सध्या तरी आता 12th मॅनच्या भूमिकेमध्ये आहेत. अंतारली संघ संदपच्या अगेन्स्ट खेळतो. या मॅच मध्ये व्हाईटचा सिग्नल आला. सव्वीस झालेला. ज्या चिप केल्या बॉलला एक्स्ट्रा कव्हरचा वरतून काढला. डीप मधून फिल्डर येतील नचिकेत आणि इकडे आपण जरूर पाहतोय डबलला चान्स घेतले. दोन्ही बॅटर्सने 2 धावा होतात. पूर्ण 2 स्कोर सध्या जाऊन पोहोचलेला 28 वरती. 28 आकड्यावरती चांगली धावगती आहे. हे जे क्रीडांगण पाहता 28 धावा, तिसरं षटक प्रगतीपथावर असताना चांगली धावसंख्या नो डाऊट आणि एकच विकेट आहे. पॅव्हलियनकडे जर आपण बघितलं अजूनही बॅटर्स आपल्याला पाहायला मिळतील. एज होती. शॉर्ट थर्डला बॉल चालला आणि इकडे तो डिक्लेअर झोन मध्ये 1 धाव आली आहे. येस अंपायर आम्ही पाहत होतो. सीमारेषा चौकार वगैरे देताय का तुम्ही? ड्रिंकचा सिग्नल आहे. 3 ओव्हरचा खेळ संपला. टोटल स्कोर सध्या आपल्याला पाहायला मिळतोय 29. 1 विकेट. हार्दिक 11 अंतारली. ने जरूर अतुलला सांडलं होतं पॉवर प्लेमध्ये. आता आपण धावांचा वेग बघितला तर सध्या 29 बनलेले आहेत. चांगली धावगती आहे. 3rd ओव्हर कंप्लीट झाले आणि 4th ओव्हरमध्ये कंटिन्यू करण्यासाठी आलेत प्रथमेश पाटील. पहिला बॉल कमी गतीने होता. अटेम्प्ट केलाय. फिल्डर येतात मागून. वैभव पकडली कॅच. विकेट डाऊन. दुसरा धक्का. गिरीश पाटील बाद.
बॉल आणि बाकी 4. खेचलाय बॉलला, स्क्वेअर लेगचा वरतून आता गोशांकित क्षेत्रामध्ये जाणार आहे बॉल. या फटक्यांना या मैदानावरती वाव भेटणार नाही, बिकॉज बिहाइंड द विकेट जेव्हा जेव्हा बॉल जाणार आहे फक्त तुमच्याकडे येणार एकच धाव. आणि त्यासोबत या गावचे नामवंत लेजेंडरी प्लेयर सुनील मामा चौधरी यांचं आगमन झालं. स्वागत आहे आपलं, सुस्वागतम. आणि रवी व्यासजी यांचं आगमन झालं. स्वागत आहे आपलं मामा. 31 धावा आपल्याला पाहायला मिळतात. ज्या पद्धतीनं स्कोर चाललाय आणि प्रथमेश दुसरं षटक जरूर थोडं मागडं होतं, कारण जे स्विचिटचे 2 षटकर आले, पण इकडे अतुलला इंजुरी आहे. आणि त्यानंतर सेकंड जो काही या संघाचा बॉलिंग मधला गोलंदाज प्रथमेश, तो पुन्हा एकदा कंटिन्यू करत असताना पाहायला मिळाला. फुल टॉस ऑन साइडला फ्लिक केलाय, बॉल चालला बॅकवर्ड स्क्वेअर रिजन मध्ये आणि शेवटी तो सीमारेषेच्या बाहेर चौकार. आणि 36 धावा. शेवटचा एक बॉल या षटकातील. ओहो, फटका इकडे चांगला आहे, फील्ड धावतोय. येस, अडवला असता तर कदाचित डबलला चान्स बॅटरने घेतली असती. सो इकडे ते पाहायचं डिक्लेअर झोन मध्ये जर बॉल जात असेल तर जरूर त्यांनी जाऊ देखील दिला. एक धाव आली या बॉलवरती आणि अर्थातच ओव्हर कम्प्लीट झाला 4. आणि हर्त्विक 11 गावदेवी अंतरलीचं धाव फलक 37 धावा, 2 विकेटचं नुकसान. अंपायर देखील आपल्या 40+ आहेत. मागचे 4 महिने कंटिन्युअस डे नाईट फॉर्मॅट, बऱ्याचशा स्पर्धा आपल्याला पाहायला मिळाल्या. झोप प्रत्येकाची पूर्ण होत नाही. फुलर लेन मिड ऑन, आता चांगली फिल्डिंग, पण थ्रो या वेळेला केला नाही त्यांनी. धाव झाले पूर्ण 1 आणि एका धावेने स्कोर सध्या पुढे 41. 41 धावा आपल्याला पाहायला मिळतात. बॅटिंग तर चांगली झालेली आहे. सर्वेश आता स्ट्रायकिंग एंडला. हवे ते बॉल काऊ कॉर्नर फार मागे होता, पण लॉंग ऑन चान्स घेतल्या, तुलने पकडली कॅच. विकेट डाऊन, 41 for 3.
आदर वाढवून आदरणीय नरेश गायकवाड साहेब यांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते आणि त्यांना विनंती आपण मंचावरती येऊन स्थानापन्न व्हा. माथाडीचे कॅप्टन, कोळेगावचे कॅप्टन, टॉससाठी शेवटचा ऑफिशियल कॉल आहे, अन्यथा आता पॅनल्टी इम्प्लिमेंट करण्यात येईल. हर्षद हजारे नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये चाललेला आहे. टोटल स्कोर सध्या 41 आहे. बॉल आणि बाकी 3 या डावामधले ओमकारचे कमबॅक झालेले आहे. ही जी समोरची बाउंड्री आहे मिड विकेट पासून तर वाईडिश लॉंग ऑन अँड देन वाईड ऑफ लॉंग ऑफ पासून एक्स्ट्रा कव्हरपर्यंत ती सहसा क्लिअर होणार नाही, कारण जो काही आपण तो भाग पाहतो भौगोलिक परिस्थिती या क्रीडांगणाची भरपूर डीप आहे. बाउंड्री एक्स्ट्रा कव्हर आणि काव कॉर्नर दोन्ही कॉर्नर भरपूर डीप आहेत. त्यामुळे तिकडे जो षटकार मारेल त्याला खरंच 9 धावा द्यायला पाहिजेत आयोजकांनी. माताडीचे कॅप्टनला विनंती आहे, टॉससाठी तुम्हाला यायचं मित्रांनो. कोळेगावचे कॅप्टन रेडी आहेत. स्वागत आहे आपली. 3 बॉलचा खेळ बाकी. लेफ्टी आलेत हर्षद हजारी. खवसला एक्स्ट्रा कव्हरला डायरेक्ट हिटला आता चान्स, मात्र आता इकडे झाली आहे चूक. फॉलो थ्रो मधून थोडंसं मागे येत असताना ओमकार पाटीलला जे गोलंदाज आहेत बॉडीचा बॅलन्स करता आला नाही, स्किट झालेत ते आणि इकडे त्याचा फायदा झालाय. अंतारलीला धाव एक आली. स्कोर सध्या 42 आहे. 42. आता राईटी आलाय. क्षेत्ररक्षकांना मात्र फार दूरवरचं अंतर देखील पूर्ण करावं लागत आहे. खोलात बॉल पिक केलाय लॉंग ऑन. समोर येत अतुल. 1 विकेट डाऊन. चांगली कॅच. फलंदाज बाद. संपला. जो हर्त्विक 11 गावदेवी अंतारली संघाचा होता. 42 झाल्या. विकेट आले अजून एक आणि 43चं टार्गेट आहे. कॅप्टन आलेत का माताडीचे? येस, या लवकर कर्णधार राज रवी व्यास साहेब यांच्या शुभेच्छा आपण करूयात. इट्स ओव्हर टू यू. या रवी सर आपल्याला विनंती, आपण या आपल्यास आपण टॉस करणार आहोत. टीम माटाडीचे कॅप्टन आणि त्यासोबतच टीम कोळेगावाचे कॅप्टन आहेत. टॉस केला जातोय. हेड्स कॉल केला टीम कोळेगावचे कॅप्टन इट्स टेल. थँक्यू सो मच साहेब, आपण विराजमान होऊ शकता व्यासपीठावरती. थँक्यू, धन्यवाद. टॉस तुम्ही जिंकलेला आहात, काय करताय? आम्ही क्षेत्ररक्षण करू. या क्रीडांगणाबद्दल तुम्ही काय सांगाल? कारण धावा बनणं कठीण आहेत. अनेक मैदानं पाहिल्यात 5 ओव्हर 70-80 ही बनतात, पण या क्रीडांगणावरती अगदी 40-45 ही विनिंग टोटल आहे. तर काय सांगाल या क्रीडांगणावरती? क्रीडांगण खूप छान आहे, खेळायला मस्त वाटेल. अगदी शॉर्ट स्वीट अप्रतिम. बेस्ट ऑफ लक तुम्हाला. नगरसेवक चषक आणि सध्या तरी कल्याण डोंबिवलीच्या ग्रामीण विश्वाची चर्चा सुरू आहे, त्यामध्ये आणखी एक दर्जेदार चषक अगदी संपूर्ण वाडेकरकर आणि त्यांच्या स्वप्नात साकारलेली ही स्पर्धा पाहतोय. या स्पर्धेबद्दल काय सांगाल? खेळायला मजा येईल आणि आयोजन पण खूप सुंदर आहे. येस, आणि जसं आपण पाहतोय ना, पारितोषिकही भरघोस आहेत. त्यासोबतच जी एंट्री फी आहे ती देखील अगदी खूप क्षुल्लक आहे आणि खूप कमी स्पर्धा अशा पाहायला मिळतात आपल्याला. त्याबरोबरच ही स्पर्धा आहे. आपल्या या असोसिएशनबद्दल तुम्ही काय सांगू इच्छिता ॲज अ कॅप्टन? तुम्हाला कसं वाटतंय? सध्या तरी कल्याण डोंबिवलीच्या ग्रामीण क्रिकेटची चर्चा सर्वत्र सुरू आहे. संपूर्ण महाराष्ट्रात या ग्रामीण क्रिकेटची चर्चा सुरू आहे आणि त्याचा एक अविभाजित भाग तुम्ही आहात. या स्पर्धेबद्दल आणि आपल्या ग्रामीण क्रिकेटबद्दल काय सांगू इच्छिता? वाडेगाव संघाचे खूप आभार मानेन का आम्हाला खेळायची संधी दिली.
धन्यवाद, थँक्यू सो मच. तुम्हाला देवत आपण बेस्ट ऑफ लक. आणि वळत पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्समध्ये जिथे आपल्यासोबत जोडले गेलेत करंजी काळन सर. व्हॉट यू सो इकडे आता चेक काही शुभ सन्मान आहेत, आपण ते करणार आहोत. तर विनंती असेल तर पिंटूजी पाटील साहेब आपल्याला विनंती, आपण या. आपल्या इथे यथोचित सन्मान केला जाणार आहे. पिंटूजी पाटील साहेब प्लीज या. सिद्धू दादा आहेत, त्यांच्याच हस्ते आपण हा शुभ सन्मान करणार आहोत. मायेची उपदार शाल, त्यासोबतच पुष्पगुच्छ आणि स्पर्धेतील अप्रतिम मुमेंट देऊन त्यांनाही सन्मानित आपण करणार आहोत. या पिंटू दादा आपले देखील स्वागत आहे. असंच प्रेम आमच्या संपूर्ण मॅनेजमेंट टीम वरती देखील असू द्यात. आणि हर्ष पाटील उपस्थित